बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या केसनंद या गावात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवल संदर्भात ग्रामस्थांनी तटस्थ भूमिका घेतल्याचं समजतंय। सनबर्न फेस्टिवलवर निर्णय घेण्यासाठी आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र ग्रामस्थांनी विरोधही दर्शवला नाहीये आणि पाठिंबाही दिलेला नाहीये। दरवर्षी गोव्यात होणारा सनबर्न फेस्टिवल यंदा 28 डिसेंबर पासून पुण्यातल्या केसनंद या गावात सुरू होतोय। हा फेस्टिवल म्हणजे न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी केली जाणारी जंगी पार्टी असते। या पार्टीमुळे संस्कृती भ्रष्ट होत असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी सनबर्नला तीव्र विरोध केलाय। तसंच सनबर्न गोवा सरकारचा कर थकवल्याचाही सनबर्न या फेस्टिवलच्या आयोजकांवर आरोप होतोय। लोकांचं असं म्हणणं झालं की हा फेस्टिवल कोणाला आहे हे माहितीच नाही, तो कसा आहे। आज त्या चौरड्यांची पूर्ण तयारी झालेली आहे, तो कितपत योग्य नाही योग्य आहे ते यावेळी आम्हाला वर्षाला कळेल आणि मग पुढे आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ। तर खराब कुठल्या गोष्टी असतील, म्हणजे मादक कुठले पदार्थ असतील कुठले असेल तर त्याला 100% गावचा विरोध असेल, त्याचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्याला काय आपली ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसभेत काहीच तुमचा काही नाही, कुठल्या निर्णय झालेला काय परत ग्रामसभा वगैरे याच्यावर त्याच्यावरती आता काय ठेवलेलं नाही, तसं काय ठेवलेलं नाही।